काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, वेगवेगळे बाबांचे समर्थक, जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांनो, गेल्या 2 दिवसापासून बाबा इथं बसलेले आहेत. मी खरं तर दिल्लीला गेलेलो होतो, परंतु काल मी दिल्लीतून आल्यानंतर मी ठरवलेलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं. आणि त्या प्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणते 3-4 कारणाकरता ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा वाडा. सुरुवातीलाच त्या दोघांनाही अभिवादन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर सर्वांनाच मी अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे, संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं बाबांनी मांडला. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. त्यांनाही आपलं म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, तो बऱ्याचदा त्यांनी तशा पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलं होतं की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय, पण 7ला गारठा असतो. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल. अशा प्रकारची परिस्थिती. आणि संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून मग 8 वाजू 7 वाजू 9 वाजू त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळं लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर खुणा तिथं दिसत नाही. आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आवाहन केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्यावेळेस निवडणूक होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये EVMच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला ताईंना विधानसभेला दादाला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ते सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवत आहे, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता, एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलं नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला जिथला नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग तुमच्या नाही निघाला, परंतु नेहमी
आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात, त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. म्हणजे दाखवा, सिद्ध करू, कुठले बूथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले, ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5%, आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारका कमी उद्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झाला तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला. हे झालं असं, तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय, गरिबांना द्यायचा आहे, जातपात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं, आणि त्याच्यातनं मी म्हटलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफीला द्यायचे, आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही, आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या बेलचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना, लोकाभिमुख कारभार करत असताना, मग तसं संजय गांधी निराधार अंतोले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू आहेत. कुठं बंद केले. आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत. आम्हाला शिवराजसिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली, आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते कृषी मंत्री झालेले आहेत. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का. त्यांनी तर फुकट काय ते ST दिली, तिथली ट्रान्सपोर्ट, ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलाय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत, इतक्या लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं. आणि आम्ही तरी 1,500 रुपये दिले. ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3,000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3,000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मागं आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी तर देऊच शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं, चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 65,000 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंग यांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती.
नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला. चर्चा तर करायला कुणाची ना नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागले म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळे आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक्रेटरी नाही मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या. चर्चेतनं खरं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आला. सुनील 3000 मतांनी पडला. मग त्यांनी म्हणायचं का तिथं ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी, लाडली बहिणांनी, आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाची योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडू पोछा करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुते, असल्याच खुरपणीला जाती, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना आता तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही. आणि ज्यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील कोणी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं. आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं, ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं मला करून. कुठंच काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात ईव्हीएममध्ये असं होतं, ईव्हीएममध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो. पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं, किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे, त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण, मागे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना. आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल. आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपीमध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या, मी मान्य करतो आम्ही योजना दिल्या, कारण लोकांच्यामध्ये मतपरिवर्तन करण्याच्याकरता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसं काय ते संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत नाही, 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणतोय तसं 65च्या पुढे देखील वर्ग आहे. त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर, ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना, माझ्या माहितीप्रमाणे, उल्हासदादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते
सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत. सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचेच ते सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही आता आमचे दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही इथं जरा मशीन ॲडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून आलं. इथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं EVM बरोबर आहे. आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाच्या योजना चालू आहेत. इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसनी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले खरं इथे पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार. आम्हाला माहित होतं आम्ही पडणार नाही. पण आम्ही EVM नव्हतं ॲडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचंही ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. तर आमची विनंती आहे बाबा, आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण माझी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन. मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे भरून तक्रारी नोंदवायचे असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार. अशा अनेकांनी नोंदवल्यात. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं. मला चांगलं आठवतं 2014ला. पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या. मग तिथं EVM चांगलं आणि हरलं की EVM खराब. असं कसं आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आलं, दिल्लीत थ्रूआउट आप आलं, मग तिथं EVM चांगलं. असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही. तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हात जोडून विनंती आहे. शेवटी मी एक आत्ता जरी आलेलो असलो तर काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो. आणि उद्याच्याला शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेन. परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे. आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद. दादा, श्रावणबाळ जी योजना आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती एक. आणि ती किंवा संजय गांधी निराधार योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जे संजय गांधी निराधार योजना आहे ती तेवढे इफेक्टिव्हली राबवली जात नाही. त्याच्यासाठी 21,000चाच उत्पन्नाचा दाखला आणि तो मिळण्यासाठी किती यातायात लोकांना करावं लागतात, किती यातना करावे लागतात ते प्लीज ते पण बघा. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे लाडली बहीण आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे, हे एक सांगायचं होतं. आम्ही कुठं नाही म्हणतो. आम्ही काय ताकाला जायचं गार्ग्याला पोहायचं असला नाही. आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला. आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं. विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या. आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या, पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये. अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळं आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही. तर जनतेचा कौल आम्हाला इथं, तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच आहेत, लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं आहे. भारतीय मतदारांच्या
आणि महाराष्ट्रातल्या मतदारांच्या UMच्या संदर्भात संभ्रम आहे, संशय आहे. अशा अवस्थेमध्ये UM ऐवजी बॅलेट पेपरवरती मतदार निवडणूक का होत नाही? येऊ द्या ना 288 कोणाच्या यायच्या असतील, एकदा ते बंद करा ना. प्रगत राष्ट्रामध्ये ते बंद आहे. असं असताना भारतातच का त्याचा आग्रह धरला जातो? डॉक्टर साहेब, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय कशाच्या उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं, हा एक गठ्ठा. तिथं जरा गडबड केली, ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं, दुसरं चिकटवलं की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91ची निवडणूक केली, बरेच केले. उलट ह्याच्यात अजिबात काही करता येत नाही. टोटल मारली किती येत आहे, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात बापकर तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे. पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही. तर आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या. उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही ना. अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे.